नमस्कार मंडळी, आज बनवूयात कोळंबीचं कालवण। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढई छान गरम झाली आहे। यात मी 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कुटलेला लसूण घालून घेणार आहे आणि इथे लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे। लसणाचा कच्चा वास गेल्यानंतर इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ते मी त्यात घालून घेणार आहे। छान फ्राय करून घेणार आहे। कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता घालून घेतलाय। कांदा फ्राय झालेला आहे। यात मी छोटं कापलेलं टोमॅटो घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे घरगुती मसाला, छोटा चमचा हळद, इथे आपण साफ केलेली कोळंबी घेतली आहे ती घालून घेणार आहे। तसंच चिंचेचा कोळ पण घालून घेणार आहे आणि वाटण घालून घेणार आहे। वाटण मी कांदा खोबरं भाजून तयार केलेलं आहे, ते मी 2 चमचे घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। इथे छान मिक्स झालेलं आहे। यात मी पाणी घालून घेणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला जसं पाहिजे तसं। मी पाणी घालून मिक्स करून घेणार आहे। आणि ते 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवून उकळवून घेणार आहे। कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही, त्याच्यामुळे 5 ते 7 मिनिटात होऊ शकतं। बघू शकता इकडे आपलं कालवण झालेलं आहे। इथे मी एक मिरची कापून घेतली होती, ती त्यात घालून घेतली आहे आणि एक छोटा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे, तो पण यात घालून घेणार आहे। आपलं कालवण तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। Thank you for watching.